आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला तालुक्यातील नंबर 1 न्यूज चॅनल सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, सांगोला पंचायत समितीवरील शेतकरी कामगार पक्षाची सत्ता संपुष्टात आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय. तडजोडीच्या राजकारणात गाफील ठेवून शेकापचा घात करण्यात आलाय की अति आत्मविश्वासामुळे शेकापनं स्वतःचाच आत्मघात करून घेतलाय? या प्रश्नांची उत्तरं तालुकावासियांना मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. पंचायत समितीचं हे राजकीय नाट्य कसं घडत गेलं, या प्रत्येक टप्प्यावरच्या घडामोडींचा घेतलेला हा खणखणीत वेध, अर्थात सांगोला पॉलिटिक्सचा हा स्पेशल पॉलिटिकल रिपोर्ट. सांगोला तालुक्याला शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजलं जातं. तब्बल 55 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांनी या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सध्या त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. विधानसभा मतदारसंघ अजूनही शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यातच आहे. 1972 पासून सांगोला पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिली आहे. या दीर्घकालीन सत्ता परंपरेत तब्बल 25 वर्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी पंचायत समितीत शेकापला अगदी प्रामाणिकपणे साथ दिली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही निवडणूक निकालानंतर अगदी मतदारांचे आभार मानण्यापर्यंत दीपकाबा शेतकरी कामगार पक्षासोबत होते. मात्र सत्ता स्थापनेत दीपकाबांनी शेतकरी कामगार पक्षासोबत फारकत का घेतली? दीपकाबांना हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आलं की शेतकरी कामगार पक्षाच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे दीपकाबांनी नाईलाजास्तव हा एवढा मोठा राजकीय निर्णय घेतला? या प्रश्नांची उत्तरं शोधणं अतिशय गरजेचे आहे. पंचायत समितीचा निवडणूक निकाल लागला. या निकालात जवळा जिल्हा परिषद गटातून दीपकाबांचे सुपुत्र यशदादा अर्थात सूर्यादित्य हे 1500 मतांनी पराभूत झाले. शेकापला फक्त 3 गटांवर विजय मिळवता आला. पंचायत समितीच्या गणांचा निकाल पाहिला तर दीपकाबांच्या हाती केवळ 3 जागा लागल्या, तर उर्वरित 6 जागांवर शेकापनं बाजी मारली. जवळा गटात पंचायत समितीच्या सदस्यांना ज्या गावात लीड मिळाले त्याच गावात दीपकाबांच्या सुपुत्रास पिछाडीवर जावं लागलं. मतदार राजाचा हा खरा कौल होता की कुटील कारस्थान करून हा कौल घडवून आणण्यात आला? अशा संशयाचं भूत आबांच्या कार्यकर्त्यांच्या मनात घोंगावू लागलं आणि तिथूनच दीपक आबा गट आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये परस्पर संशयाचं वातावरण तयार होऊ लागलं. या संशयानं शेवटचं टोक गाठलं आणि शेकापणच यशदादांचा पराभव घडवून आणला या निष्कर्षापर्यंत दीपक आबांचे कार्यकर्ते पोहोचले. सोशल मीडियावरून हे वातावरण गढूळ होत होतं. मात्र निवडणूक निकालानंतर झालेल्या आभाराच्या सभांमध्ये दीपक आबांनी सांगोला तालुका विकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या समवेत मतदारांचे आभारही मानले. निकालाच्या दिवसानंतर काही दिवसात आपल्या कार्यकर्त्यांचा राग शांत होईल असं वाटत असतानाच हा राग अधिक वाढू लागला आणि दीपक आबांवर कार्यकर्त्यांचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढला. एकीकडे कार्यकर्त्यांचा दबाव आणि दुसरीकडे आघाडी धर्म म्हणून शेकापसोबत राहणं गरजेचं होतं. या द्विधा मनस्थितीत दीपक आबा हतबल झाले. मात्र अशाही स्थितीत दीपक आबांनी शेतकरी कामगार पक्षासोबतच तडजोड करून पंचायत समितीवर सत्ता स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सुरुवातीचे 6 महिने सभापतीपद हे दीपक आबांच्या गटाकडं आणि उपसभापतीपद शेतकरी कामगार पक्षाकडे असावं असा राजकीय प्रस्ताव आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे दिल्याची खात्रीशीर माहिती आहे. मात्र या प्रस्तावावर निर्णय घेण्यात शेकापनं वेळ वाया घालवला. अशातच 4-5 दिवस निघून गेले. एकीकडे शेतकरी कामगार पक्ष हा राजकीय तडजोड करण्यात वेळ वाया घालवत असताना दुसरीकडे दीपक आबांचे कार्यकर्तेही हट्टाला पेटले होते. अशातच सत्ता स्थापनेचा दिवस जवळ येऊ लागला. 2 दिवस आधीच दीपक आबांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी अगदी आक्रमकपणे शेकापमुळेच यशदादांचा पराभव झाला, आता शेकाप सोबत जाण्यात आम्हाला रस नाही, आबा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घ्या असा दबाव टाकला. हे सर्व घडत असतानाच दीपक आबांकडून माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू होती. शेतकरी कामगार पक्षही सत्ता स्थापनेसाठी आग्रही होता. मात्र राजकीय तडजोडीत 2 पावलं मागे पुढे घेण्यात शेकापला जास्त रस दिसत नव्हता. मग व्हायचं तेच झालं. दीपक आबांचा गट, शिवसेना आणि भाजप अशा महायुतीची सत्ता पंचायत समितीवर येण्याची चिन्ह तयार झाली. हा निर्णय अंतिम टप्प्यात येत असतानाच शेकापकडूनही शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचे प्रयत्न झाल्याचीही खात्रीशीर माहिती आहे. मात्र वेळ निघून गेली होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दीपक आबा, शहाजी बापू आणि भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित केला होता.
सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट झालं होतं. अशा शेवटच्या क्षणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मुंबईतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन घडत असलेली सत्ता समीकरणे बदलण्याचाही प्रयत्न केला. मात्र पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेले असल्यामुळं केवळ आश्वासनाशिवाय शेकापच्या हाती काहीच लागलं नाही. शेकापमधल्या काही अति आत्मविश्वास असलेल्या कार्यकर्त्यांनी दीपकाबांच्या गटाचे सदस्य फोडण्याचाही प्रयत्न केला असल्याची चर्चा रंगली होती. सत्ता स्थापनेच्या दिवशी 12 तारखेला सूतगिरणीवर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीत आमदार देशमुख यांनी माझे सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत, दुपारी 2 वाजेपर्यंत काहीही होऊ शकतं असा आत्मविश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. दुपारी 2 वाजेपर्यंत आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून भाजप नेत्यांना फोन जात होते. इकडे कार्यकर्तेही आमदार बाबासाहेब देशमुख काहीतरी जादू करतील या भाबड्या आशेवर सूतगिरणीवर बसून होते. आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शेकापच्या वतीनं सभापती उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेऊन आपले उमेदवार पंचायत समितीकडे पाठवले आणि ते स्वतः सूतगिरणीवर बसून काही जादू घडवता येते का याचे आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र निवडणूक प्रक्रियेची वेळ संपत येत होती आणि इकडं आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हाताला अपयशच येत होतं. सत्ता स्थापनेच्या बैठकीत आवाजी मतदान प्रक्रियेत दीपकाबा गटाच्या एका सदस्याला आपल्या बाजूने वळवण्याचाही आटोकाट प्रयत्न झाला. मात्र भाजप पक्ष हा निवडणूक रणनीतीत तरबेज असल्यानं शेकापचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. अखेर व्हायचं तेच झालं. आवाजी मतदान प्रक्रियेत भाजप महायुतीला 8 तर शेतकरी कामगार पक्षाला 6 मते मिळाली. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं अखेर सांगोला पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात गेली. पराभव दृष्टीपथात येताच शेतकरी कामगार पक्षाचे 6 सदस्य मान खाली घालून पंचायत समितीच्या बैठकीतून काढता पाय घेत बाहेर पडले. कधी नव्हे ती भाजप महायुतीची सत्ता पंचायत समितीवर आली. दीपकाबा गट, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या आवारात गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण केली. दीपकाबांचे सुपुत्र यशदादा यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतलं आणि घेतला का नाही पराभवाचा बदला असं म्हणत पंचायत समितीवर गुलाल फेकला. पंचायत समितीचा आवार गुलालांनी लालेलाल झालं होतं. आजवरच्या 55 वर्षाच्या इतिहासात शेकापशिवाय इतरांचा गुलाल अंगावर घेण्याची या पंचायत समितीच्या इमारतीला कधीही सवय नव्हती. मात्र बदलत्या सत्ता समीकरणात पंचायत समितीने हा आश्चर्याचा धक्का सहन करत भाजपचा गुलाल मोठा जड मनानं आपल्या अंगावर घेतला. तर मंडळी, सत्तेच्या राजकारणात तडजोड हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या तडजोडीत शेकाप हा 100% चुकलाय असंच म्हणता येईल. जर तडजोड झाली असती तर शेकापची मागील 55 वर्षाची ही सत्ता परंपरा पुन्हा एकदा अबाधित राहिली असती. मात्र शेकापची पंचायत समितीवर सत्ता होती हा आता भूतकाळ झाला आहे. वर्तमान काळ मात्र भाजपच्या हातात गेल्याचं दिसतंय. तुर्तास इथेच थांबूया. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सांगोला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या वेळी महायुती म्हणून आज सभापती म्हणून ज्या दीपकाबा साळुंके पाटील गटातून निवडून आल्या होत्या आणि काल पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इंगोले ताई यांची सभापती म्हणून सांगोला पंचायत समितीच्या निवड झालेली आहे. त्याचबरोबर आपले नेते शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेतून निवडून आलेले नाझऱ्याचे अजय सरगर यांची पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून निवड झालेली आहे. ही निवड ही महायुतीची निवड झालेली आहे. हे उमेदवार महायुतीचे म्हणून निवडून आलेले आहेत. या तालुक्याचा विकास करण्यासाठी आज महायुतीची सत्ता राज्यात आणि देशात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळं या तालुक्याच्या विकासाला आणखी मोठी संधी मिळणार आहे.
सांगोला नगरपालिका महायुतीच्या ताब्यात आहे, पंचायत समिती सांगोल्याची महायुतीच्या ताब्यात आलेली आहे. गेल्या 63 वर्षाची जी सत्ता आहे ती सत्ता महायुतीनं आज रोजी खेचून घेतलेली आहे. मला सांगायला आनंद वाटतोय की ही गोष्ट चुकीची आहे, आपण दुसऱ्याकडून खेचून घेतली म्हणता येणार नाही. कारण मुळातच यापूर्वी स्वर्गीय आबासाहेब असताना शेतकरी कामगार पक्षाचे बहुमतात सदस्य निवडून येत होते, परंतु ही पहिली वेळ आहे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य अल्पमतात आलेले आहेत. 7 शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य निवडून आलेले होते, त्यामुळे त्यांच्या तोंडचा घास पळवला वगैरे असं काही नाही. ते मुळातच पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेले होते. आणि एकंदरीत सगळा विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाचा कार्यकर्त्यावर वचक राहिलेलं नाही हे यातून दिसून येतंय. आणि मला खात्री आहे महायुतीचे जे सभापती उपसभापती झालेले आहेत इंगोलेताई आणि आपले सरगर हे माननीय शहाजीबापू पाटील, माननीय दीपकाबा साळुंके पाटील, माननीय बाळासाहेब एरंडे आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब केदार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीनं काम करतील आणि या तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी पूर्ण आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.